मद नाही आता आणिक नेमिलिया चित्ता पाणी जा पांडुरंग जानी पांडुरंग जानी पांडुरंग मनी पांडुरंग जानी जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग जानी पांडुरंग जानी पांडुरंग मनी पांडुरंग जानी पडिले वळण इंद्रिया सकला पडिले वळण इंद्रिया सकला भाव तो निराळा निराळा भाव तो निराळा नाही तुझा पांडुरंग जानी पांडुरंग जानी पांडुरंग बने पांडुरंग जाने तुका म्हणे नेत्री केली ओळखण तुका म्हणे नेत्री केली ओळखण तटस्थ ते ध्यान तटस्थ ते ध्यान ध्यान बीते वरी पांडुरंग जानी पांडुरंग जानी पांडुरंग बने पांडुरंग जानी अभंग आम्ही नुकताच तयार केला. पांडुरंग जानी पांडुरंग जागृती पवानी पांडुरंग पांडुरंग जानी पांडुरंग जानी पांडुरंग जानी पांडुरंग पडिले वळण इंद्रिया सकला पडिले वळण
बरं का, जे आहेत ते हा आमचा अभंग. पण त्या तुक्यानं या अभंगातील सालो म्हणे हे शब्द काढले आणि घातले तुका म्हणे. झाला त्याचा अभंग सुटला सगळ्यांना सांगत की हा माझाच अभंग म्हणून. झाला लागली संत म्हणे संत, पक्का चोर आहे चोर म्हणे संत. हो हा एवढाच काय, पण तो तुक्या आपले म्हणून जे अभंग म्हणतो ते सगळे असेच आहे. अगोदर अभंग करावे याने आणि त्यात नुसतं तुका म्हणे घातलं की झाला त्याचा अभंग. मी सुद्धा पाहिजे तेवढे अभंग आहे काय त्यात तटस्थते ध्यान. पक्का चोर आहे तो, पण हाव केवढा मोठा आणतो, गळ्यात माळा काय घालतो, काखेत तंबोरी काय घेतो. अहो अचानक कुठे संत होतो. तू काय म्हणे आयशा नरा. हो सालो म्हणे. पाहिलं हे असं होतं. आता आपलं बोलणं चाललं होतं ना, जसलं तेच तोंडात, पण त्याचं मूळ आहे हे असं. सालो म्हणे आयशा नरा मोदोनी महाराजा. पांडुरंग द्याने, पांडुरंग द्याने, पांडुरंग द्याने, पांडुरंग द्याने, पांडुरंग मने, पांडुरंग द्याने. कुडसाबर नीरा, कुडसाबर नीरा, करी मशिला निर्मळ माझ्या त्या, करी मशिला निर्मळ माझ्या त्या. काशी एक काशी झटकन घालून काय बसली या. आटप लवकर. मला याचा लई कंटाळा आलाय. मशी तू काम तरी किती करायस तुझ्या दुधाचे थांब तरी किती कंडी. अरे आणले का मी माझ्या माहेरास जी मत मिळाली मी तुम्ही दिवस बघतायचा. आत्ता कुठं 10-5 वर्षाची आटली या म्हणून तुमची जीभ चुरचुरायला लागली होय. माझी बाई ती लई पाय गुणाची. दूध माहित तर नाही पण शांत तरी देते या. आई दूध दिलं असतं तर आम्ही प्यालो तरी असतो, पण शाम काय खायचं आहे व्हय. माझी बाई ती माहेराची मंगळाई, माहेराची मंगळाई, माहेराची मंगळाई, माहेराची मंगळाई. दूध देईल दूध देई माझ्या म्हशीला माझी गुणाची बाई, माझी गुणाची बाई. जीव अगदी भांडून गेला बाई. मी एकटं माणूस करू तरी काय. त्या पोट्याजवळ बसून का म्हशीचं करू. आमचं ते येड पांडुरंग पांडुरंग म्हणे पांडुरंग धानी. आगला तर तुमच्या पांड्याला सगळा म्हणजे
पांडुरंग 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 पांडुरंग. महिना झाला घरात पोर माशावानी तडपडतंय. त्याचं काय आहे का तुमच्या जीवाला? झाली पांडुरंग म्हणे घ्या या कार्त्याला. तो आजारी आहे ना. होय होय तेच मागापासून तुमच्या मोर ओरडतो या. त्याला का वाचत विचत करायचं आहे का नाही? अगं पांडुरंगासारखा धन्वंतरी आणि विठ्ठल नामासारखा औषध त्रिभुवनात तरी मिळेल. काय तू पांडुरंगाचं नाव घे म्हणजे बरा दिसेल. हो पांडुरंग पांडुरंग खबरदार माझ्या जीवन जीव हसडून काढील त्या पांड्याचं नाव घेतलं तर घरात हे केलं थोडं पुढे झालं. बघा बघा जरा डोळं फाडून छान पोरग म्हशीवानी वरडताय. ओरडणार नाही तर काय करेल बिचारा. तू त्याला माझ्याजवळही बसू देत नाही आणखी तूही त्याच्याकडे बघत नाही. दिवसभर त्या दूध न देणाऱ्या म्हशी मागा. हा माझ्या म्हशीचं नाव काढू नका. हा का माहेरची आहे म्हणून? होय होय माझ्या माहेरची आहे म्हणून ती मला नाही आवडती. काय म्हणणं आहे तुमचं? माहेरच्या वरुट्यानं आम्हा बायकांचं डोकं फुटलं तरी बरं येत नाही त्यातनं कधी. जवा तवा माझ्या माहेरचं नाव काढतायसा. आज नाही तर 4 वर्षानं माझे मजदूत देईल. पण रात दिवस तुम्ही त्या काळ्याचं नाव कुठतायसा. काय दिलं त्याला? समजा घराचं वाटोळ केलं. खायला भाकरीचा तुकडाच नाही ठेवला. पोरोबाला आजारी पाडली. तुझ्या मेल्या काय तोंडानं माझ्या म्हशीचं दूध वाटवलं. अगं पण पांडुरंगाला का शिव्या देते? शिव्या आता नुसतं शिव्यावर ठेवत नाही. या मागाला येऊन आपडते त्याच्या मोर चांगली पाच क्षेत्र मासे निघतात तुमचं त्या धनवंतराला. काळ्या माझ्या समजा घरात स्कूट केला. ही बडी चुक माझ्या हातात करायची. बोल ह्याचा बाप राज्य तुझ्या नावाने टाळकुटीत बसला या. ह्याला बरं करतो तुझ्या टाळकीस. तू मनुष्य आहेस. अरे मनुष्य आहे मनुष्य. तुझ्या मनी टाळकुटे नाही कोण विचारणार तुम्हाला? आलाय माझे लूट करायला. दादा माहित आहे काय रे काय माझ्या माझ्या बेच झाला की रे माझ्या बाबा. माझी मंगळाई आहे तशी तुझ्या अंगाराचा गुण बरं काही माझ्या आई मंगळाई माझ्या पोरासनी सुखी ठेव ग बाई. काय रे तुझ्या देव म्हणजे तुम्हाला रस्त्यातला धोंडा वाटला होय. तुझ्या त्या लावसटीनं आज क्षेत्राने मारून देवाची विटंबना केली. लाज नाही वाटत तुला? पांडुरंगा मी किती पापी. पांडुरंगाची विटंबना घोर अपराध झाला माझ्या हातून. आता आपण सांगाल ती शिक्षा मी आनंदानं सोसी. शिक्षा त्याला एकच शिक्षा आहे. तू पुन्हा या देवळात पाऊल सुद्धा टाकता कामा नये. खबरदार पुन्हा या देवळात आलास तर. काय मी देवळात येऊ नको? पांडुरंगाचं दर्शन हेच माझं जीवन. आणि त्याला खेटरांनी मारणं हेच तुझं भजन. चालता हो इथून. नका नका दया करा माझ्यावर. मला दुसरी कोणतीही शिक्षा द्या पण माझ्या पांडुरंगाच्या दर्शनात अंतर पाडू नका. लोकांना वाटावं केवढा पांडुरंगाचा भक्त हा. चालता हो इथून. पुन्हा या देवळात पाऊल टाकशील तर तंगडीच मोडून टाकू. सालो म्हणे ऐशा नरा मोदोनी मार आल्या. पांडुरंगा 7 जन्म माझ्या कातड्याचे जोडे करून तुझ्या पायात घातले तरीही माझ्या हातून झालेल्या या पातकाचं क्षालन होणार नाही. माऊली लेकराचे 1000 अपराध पोटात घालणारी तुझी माया हातात कशी आटली. माऊली तू या लेकराला दूर लोटलं विसरली पण हे लेकरू तुला कसं बरं विसरली.
पाहुदी पाहू दे, तुला एकदा डोळे भरून पाहू दे. माऊली, पुन्हा मला तुझं दर्शन होणार नाही. तुझं ध्यान हेच आता माझं जीवन. तुका झाला चांडा, तुका झाला चांडा, विटंबिती पोरे रांडा, विटंबिती पोरे रांडा, विटंबिती पोरे रांडा. घडे एकांताचा वास, घडे एकांताचा वास, करीत नासया समलदाता, नासया समलदाता, करीत नासया समलदाता. विठाई माऊली, 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 विठाई माऊली. राजी, आज मला इतका आनंद झाला आहे की काय सांगू. आज तुम्ही जे मागाल ते तुमचं आहे. असं झालं तरी काय? काय झालं? अगं, जे कधीच होणार नाही ते झालं. जे कुणाला कधीच करता येणार नाही ते आज मी केलं. आमच्या मानकुटीला बसलेला वाघ मारला. अहो, म्हणजे आहे तरी काय? कुठला वाघ? काय बडबडताय तुम्ही? अगं, तो सुक्या साऱ्या देहू गावाला जड झालेला. तिला त्याला हकलून चांगली फजिती केली लेखाची. आता इथला मोठा कीर्तनकार मी, इथला मोठा संत मी. आता सारा देहू गाव माझ्या पायी लागणार. आता होऊ दे छानदारशी लावणी. कसली? देवाची म्हणून? देवाची नाही, संत आहात म्हणून विचारते. अगं, इथे कसला आलाय संत? म्हणके छानदारशी फक्कड. चालली ज्वाली वाया, चालली ज्वाली वाया, वाया गुणी राया, वाया गुणी राया, चालली ज्वाली वाया. तुझं विना कोण तुझा बेला, तुझं विना कोण तुझा बेला. हटविला सुख जीवाला चढला, हटविला सुख जीवाला चढला. चांडसी कारे माया, चांडसी कारे माया, वाया गुणी राया, वाया गुणी राया. चालली ज्वाली वाया, चालली ज्वाली वाया. तुझं विना कोण तुझा बेला, हटविला रोग जीवाला चढला. चांडसी कारे माया, चांडसी कारे माया, माया गुणी राया, वाया गुणी राया. चालली ज्वाली वाया, वाया गुणी राया, वाया गुणी राया. चालली ज्वाली वाया, 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 वाया गुणी राया. बाबा, बाबा, काय रे धोनू, चुरीले का इथे कसा? तुम्हाला सुखत आलो बरोबर जागेला सापडला. अरे पण लेका, तू इथे कसा? आई, ती सुद्धा आली का काय? नाही नाही, तिनं तुम्हाला बोलावले. बर बर.
भरायचंच. म्हणजे माझं काय तसं विणायचं म्हणजे काय काय म्हणजे तसं माझं मी विणायचं बरं मी उद्या येईल. अरे गाढवा बोलायला येत नाही धड आणि पण खायला शिकलाय. आलं का? आई सारा गाव बंद आला बघ. बाबा कुठं गावतात नाही. काळ्याच्या देवळात बघितलं का? बघितलं की. आणि त्या सावडीत? हो. मग गेलं वाटतं त्या डोंगरावर. काशी जरा लुटून काढ. ते बघा पोरांनो, तुम्ही भाकरी खाऊन शेण घ्या बरं. आता बघू नका वाटेल. तुमचं जेवण झाल्यावर मी नेईन भाकरी घ्यायची. ही माझी बाई. पोरांची तोंड चिमणीवाणी झाली. तू आता बाबांची सुट्टी वाट बघणार. तू बी आता भाकर खाऊन घेते. कालपासून उपाशी आहे. तुझ्या बी पोटाला भूक लागली असेल. कशी आहे ती माझी पोर? आई मंगळाई दृष्ट लागू देऊ नको ग बाई माझ्या पोराची. हे बघा बाबांनो, त्यांच्या पोटात भाकरी गेल्या बघा. घास उतरायचं नाही माझ्या नरड्याच्या खाली. काटे बघितलंच काय की बाबावर किती माया होती. आणि त्यांची बी लई माझ्यावर माया आहे. मला बघितल्या बघा त्यासनी बी जमत नाही. आई तुझ्या बाबावर एवढी माया आहे म्हणून तू त्यांच्याबरोबर रोज भांडतेस होय. लई वाईट करते आई तू. हा समोर बघून. काशी अरे महाद्या मी आता जातोय. हा घर सांभाळा. भांडू बिंडू नका. हा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आलली. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळती. येणे सुखे सुखे एकांताचा वाद नाही गुण दोष अंगाये. आकाश मंडप पृथ्वीलासन रमेते ते मन क्रीडाक. कथाक मंडळ देह उपचारा जानवी तो वारा आवडत. हरी कथा भोजन परवडी सार करुणी प्रकार
म्हणे होय मनाची संवाद, तुका म्हणे होय मनाची संवाद, आपुलाची वाद आपणाची, आपुलाची वाद आपणाची. पांडुरंग 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 पांडुरंग. काय झालं या? काटा मोडला या भय. थांब थांब थांब. ह्यो काटा तसा निघायचा नाही. लवकर काढ बाबा. आहा. आमचं ते येड. कोण? तुको है? होय होय तेच. सकाळपासून उपाशी बसल्या ती. भुकेनं अगदी कासावीस झाल्या. काय ग, जर हळू काढ बाबा. माणूस आज काय तरी कोण? केवढा मोठा काटा हा यो. काय नाव बाबा तुझं? इट्टू. कोण इट्टू? त्या काळ्याचं नाव? हात तुझं तोंड फुटलं, अगोदरच का नाही बोलला? कशाला काढला तू माझा कसा? तुझं मोठं बसलं. अहो, डोळं झाकून छान काय बसलायसा? घरात बायका पोर ओरडते तुमच्या नावानं आणि तुम्ही ओरडतायसा हात दुसऱ्याच्या नावानं. पोटाची तरी सुदबुद आहे का नाही? ऐकू येतंय का नाही? डोळं उघडा जरा. बाय 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 बाय. काय कान फुटलं का काय? आई मंगळाई, लय लय भूक लागल्यात. घ्या पाणी अगोदर. आवले, तू कशी आली तिकडं? चालत चालत, डोंगर चढत चढत. खरं ग, पण मी इथं आहे तुला कसं समजलं? ते पुरुषेश नाही ठावायचं, त्याला माझ्यावानी बायकोच व्हावं. खा भाकरी अगोदर. याला म्हणावं खरी भक्ती. त्या भक्तीच्या जोरावर तू जसं मला शोधून काढलं तसं मलाही माझ्या पांडुरंगाला शोधून काढता. इस्तू घालून त्या काळ्याच्या डोसक्यावर. पुरं झालं. भुका लागून परान पासाईत झाले ती. खा अगोदर भाकरी ती. अरे, मुलांनी भाकरी खाल्ली का ग? काय करत्याल? लय लय वाट बघत होते तुमची. मग मॅच म्हटलं त्यासनी खावा म्हणून. पोरं कशी रत्ना आणि पांडुरंग पांडुरंग. आवले, तूही बैस बघू भाकरी खायला. नग नग, हो द्या तुमचं. म्या खाल्ली. नाही, शक्य नाही. हां, घे बघू. नग नग, हो द्या तुमचं. नग नग जी. घे ग घे ग. चला, काय नाही पाहिजे. मी का नवी नवरी आहे तोंडात घास घाला या. अगं अगं, लोक बघतात की. लई गोड, लई गोड.
ही भाकरी मॅच केली का दुसऱ्या कोणी केली? आहा, खरोखरच माझं भाग्य थोर, म्हणून तू मला अशी बायको दिलीस पांडुरंगा. पांड्या तो बरा देतो या, मला माझ्या बाण दिले तुम्हासनी. ते मत सारखं मला आपली लेख म्हणाया. नाव बी काढू नका त्या काळ तोंड्याचं माझ्या मोर. आवले, खरोखरच माझ्या विठ्ठलावर तुझी भक्ती नाही का? हा विठ्ठल, ती तुमचा देव असेल तुम्हासनी मोठा, पण माझा देव तुमच्या विठ्ठल परत बी लय मोठा आहे. तुझा देव विठ्ठलापेक्षा मोठा कोण? तुझी मंगळाई वाटतं. तर मग अगं तुझ्या देवाचं नाव तरी काय? माझ्या देवाचं नाव जेवाचा मुकाट्यानं काहीतरी विचारतायचा. माझा देव बसलाय माझ्या मोर भाकरी खात. येतोय का तुमचा देव तुमच्या संग भाकरी खायला? दुसऱ्याच्या घरादाराचा इस्कोट करायचा तेवढा त्याला ठाव आहे. त्याला काय त्याचं, किंवा हाय दगडाचा, त्याला का ठाव हाडा मासाच्या माणसाचं काय हाल होते तिथे. आमचं एक जाऊ द्या. पण ती पोरं त्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? फाटक चुटक चिरगुट पण तेथून हो ना अंगावर घालाया. वाळला सुका तुकडा पण तेथून हो ना पोट भराया. पण त्याच काय त्या दगडाला? कंदीतरी पाजर फुटायचा त्याला, रात दिसतेच्या नावानं हाका मारतायचा. त्या परी पोरा बाळाच्या पोटाकडे बघितला तर लई लई पुण्य लागल. पोरांची पोट. अरे पांडुरंगा, तो काय सांगणार आहे? तो थोडंच आणून देणार आहे भाकरीचं पीठ तुम्हाला. 2 दिवस झालं घरात एक जोंधळ्याचा दाना बी नाही. कुत्री बी लई बरी माझ्या पोरापरी. गल्ली गल्लीने फिरून पोट तरी बसते. माझी पोरं उपाशी होते. तुम्ही तुमचा विठ्ठल आणि पांड्या बायको पोराने उपाशी मारून स्वर्ग मिळतोय होय, आणि मिळाला तरी तो करायचा तरी काय? खरं आहे तुझं म्हणणं. आवले, माझ्या डोक्यात तू चांगला प्रकाश पाडला. मुलाबाळाला टाकून आणि प्रपंचाला कंटाळून हे रान गाठण्यात खरोखरच काही पुरुषार्थ नाही. आता कसं बोलला सा माणसावानी? आई मंगळाई, देवा खंडोबा, आता मात्र यांची बुद्धी पालटून वगैरे बाबा. आवले, हजारो तत्वज्ञानांची तत्व बाजूला सारणार तुझं हे व्यावहारिक तत्वज्ञान फारच श्रेष्ठ आहे. प्रपंचात राहूनच परमार्थ साधन केलं पाहिजे. घराचा किंवा प्रपंचाचा त्याग करून परमार्थ साधनाला लागणारी चित्तशुद्धी होत नाही, तर अंतःकरणात माजलेलं विकार मोहाचं प्राबल्य नाहीसं करण्यानंच ती होते. तेव्हा मनुष्यानं आधी प्रपंचच केला पाहिजे. तुमचं ते लई लई बोललं मला काय ऐवी न ग. पोरं बाळ द्यावंच आहे ती. त्यांच्या जीवाचा तळतळाट घेऊन छान पुन्हा तरी बरं होत नाही एवढं मला ठाव आहे. चला आई मंगळाई, नवसाला पावलीस ग बाई. पांडुरंग पांडुरंग जोडून यादन, जोडून यादन, जोडून यादन. उत्तम व्यवहारे उदास विचारे वेद, उदास विचारे वेद. उत्तम उत्तम तो पावेल, उत्तम उत्तम तो पावेल. उत्तम भोगील जीवधानी, उत्तम भोगील जीवधानी. तुझा म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ
वैराग्याचे परमळ पद बळ वैराग्याचे. काशी अजून का काय येत नाही. येईल माझ्या ए माझ्या पाहिजे दे की सगळ्याची गंमत करूया. ऊस पाहिजे तुला दे की. सोडू नको मी देतो ऊस तुला. कुठे लागलं तुला. घालतो घ्यात माझ्यावर. गोप माझ्या बाबासने सांगू नको. लई लई येऊन हाय तुझा माठावं ऊस आणून देतो या. मोठी मोठी दाता तरी मिळतात. लई जोर करते यायची. काय झालं बाबा. आम्हाला ऊस पाहिजे. गावातली सारी पोरं आम्हाला फटकवते ती बघा. आणूया हा ऊस आपण हा मग आपण ऊस आणूया बाबा. आता पाहिजे. बरं बरं आत्ता घेऊया तुम्ही ऊस हा. काय ऊस आली स्फूर्ती आली. घ्या लिहून. राम भजन सार मिठाई. राम भजन राम भजन सार मिठाई. सार मिठाई. हरि संताप. हरि ताप. ताप हरि संताप. हरु संताप. हरु संताप. हरि संताप जन्म दुख राई. जन्म दुख राई. दुख राई. दूध भात घृत. दूध भात घृत. घृत. दूध भात घृत. दूध भात घृत. घृत. बरं काय बात आहे. लिहून घ्या म्हणतोय ना. एकदा आलेली स्फूर्ती गेली म्हणजे मग काय करता. घ्या लिहून. वाचा वाचा. पण तुला आपल्या स्फूर्तीला वाचा कुठे द्या. दूध भात घृत साखर पारे. साखर पार. हरती भूक नाही अंतरारे. अंतरार. खावती जुग सब चली जावे. खावते जुग बचळी. बचळी सब चली जावे. सब चली जावे. सब चली जावे. मिठा खटा. मिठा खटा. मिठा खटा. खटा मिठा. खटा मिठा. फिर पचतावे. कहे तुका जो राम रस पीवे. बहुरी ही फेरावो कबहुन खावे. खावे. काय हो काय लिहिलं की नाही. कहे तुका लहायचं तेच लिहिलं आहे. काय लिहिलं. कहे सालो राम फाटली स्फूर्ती. आली. अरे कोण चिन्हाची नाही स्फूर्ती. राम भजन. राम भजन. सार मिठाई. सार मिठाई. सार मिठाई. पुढे
कहे ढोलो राम रहे. बरोबर बरोबर. बापाचं बाप शोभतोय. बरोबर बरोबर. काय हे बाबा? हो बात क्या आलात काय हा पुन्हा परत? काय रे संताच्या सोंगा, कुठे चाललास? चाललोय काहीतरी उद्योगधंदा पाहायला. आपण एखादा उद्योगधंदा द्याल तर फार उपकार होते. पाहिलंच का ज्ञानबा, हे तुमचे तुकोबा धंदा शोधायला चालले. अहो देशावरचे मीठ कोकणात नेऊन व्यापार करणाऱ्या या शिरोमणींना कोण हो धंदा देणार? आहे तुला एक धंदा आहे. कोणता म्हणून नाही विचारलंस? अरे भीक मागायचा. भीक मागावी, बायका पोरांचं पोट भरावं, उरलेलं विकून धनसंचय करावा आणि भिक्षेवर राहणारा संत म्हणून मिरवावं. तेव्हा शाल परमेश्वराच्या नावावर भीक मागायचा धंदा सुरू कर. पण थांब, पहिले ना मीच तुला भिक्षा घालतो. अरे धोलो. भिक्षा? छे छे छे. भिक्षा पात्र अवलंबने झळोजिने लाजिरवाणे. भिक्षा पात्र अवलंबने, भिक्षा पात्र अवलंबने जळोजिने लाजिरवाणे, जळोजिने लाजिरवाणे. ऐतिहासी नारायणे, ऐतिहासी नारायणे उपेक्षिते सर्वथा. तुकोबा, मी तुम्हाला उद्योग देतो, त्याने तुमच्या भजनात मुळीच व्यत्यय यायचा नाही. फार फार उपकार होतील माझ्यावर. मी जातोय आळंदीला, 2-4 दिवस माझं शेत राहिला. मी तुम्हाला काय द्यायचं घेईन. का ज्ञानबा, दुसऱ्याच्या शेतावर फार उदार झालाय. अहो हा एकदा टाळ कुटीत बसला की गुराढोरांनी साऱ्या शेताचा सत्यानाश केला तरी पत्ता लागायचा नाही त्याला. मी मात्र माझा खंड सोडणार नाही, सांगून ठेवतो अगोदर. त्याची काळजी तुम्हाला नको, तुमचा अखंड तुम्हाला मिळेल. चला पांडुरंग पांडुरंग. तुकोबा, हे पहायचे ते राखायचं ना. ठीक ठीक, या आता तुम्ही. पांडुरंग तुमच्या कामात तुम्हाला यश देईल. बरं येतो मी. हरी 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 हरी. सदा माझे डोळा जडो तुझी मोती. रखुमाईच्या पती सोयरी गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊदिये हातीवर देई. संचरुनी राही हृदयी माझ्या. तुका म्हणे काही न मागो आणिक. तुझे पायी
सर्व आहे. सदा माझे डोला सदा माझे डोला रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया गुण तुझे दूर देई मज प्रेम सर्व काळ तू मागुली ये हातीवर देवी संचरोनी राही हृदयी माझ्या कामळे काही नमाजो आणि कामळे काही नमाजो आणि तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे नाम गोड तुझे रूप 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 गोड तुझे नाम गोड तुझे नाम गोड तुझे रूप 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 म्हणतात. अजिबात नाही म्हणजे कसं काय राम कसा छे 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 धनी साहेब त्या तुकारामानं लई लोकांना याड लावली धनी. तो टाळ कुत्या भजन करीत बसला की लोक तिथं जमत्याती आणि सारखं डुलत राहत्याती. काय मूर्ख आहे. शेतात सुद्धा लोक जमले. वय वय धनी त्याला गावाबाहेर काढा नाही ते एखाद्या डोंगरावर आणून ठेवा. तू जायचं तो माणसं आहे तीच. तुकोबा शेताची कशी छान राखण केली. आजच्या कामाबद्दल हे घ्या जोंधळे. नको ज्ञानबा मला दाणे नको. माझ्या मुलांना खाण्यापुरता ऊस दे म्हणजे झालं. ऊस देतोच पण जोंधळे घेऊन चला. आणि हे पहा उद्या या. हा सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. घे बाळ. हं तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवते. दिला आणि मला बर तुला देतो. हा बाळ ठीक हा. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाती नेम अहरणी. घे 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 बाळ. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे. महादेव मला एवढं आई मंगळाई नवसाला पावली.
बाई 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 काय घाल करते ते चोयट्या टाकून हे बघ हा चालतो येतो. आता मुलांच्या चोयट्यानेच तेवढं घर घाण दिसायला लागलं वाटतं. काय महादेवा. तर करून आहेच का आणखी. बरोबर बघा तरी खरं उद्या घर कसं लक करते ते. असंगाशी संग केला म्हणजे प्राणावर बेटतं हे त्या ज्ञानबाला चांगलं दाखवलं पाहिजे. माझं नाक खेचायला त्या तुझ्याला उद्योग देतो नाही का. जनावरं अशी हुडकून काढा की त्यांच्या एका मुसुंडी सरसं निम्म शेत पार साफ झालं पाहिजे. धनी साहेब त्याची काय बी काळजी करू नका. या ज्ञानबानं आम्हाला बी लई त्रास दिलाय. एका सपाट्यामध्ये त्या शेताचा पारफळ सोडून टाकते. बघूया चुक्या तरी कसा राबतो येतो. माझ्या मंगळाईने बुद्धी दिली. छान उद्योगधंद्याला लागली. आता कुणाकडे बी जातीत काय नाही. काशी अरे महाद्या आटपा बिगी बिगी. ते सांगतो यायच्या अगोदर घर कसं आयने आणि लक झालं पाहिजे. त्यासने असं वाटाय हो हे घर आपलं का दुसऱ्याचं. आदि बीज एकले 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 बीज अंकुरले रोप वाढले बीज अंकुरले रोप वाढले बीज अंकुरले रोप वाढले आदि बीज एकले एका बीजा पोटी तरु कोटी कोटी जन्म घेती सुमने पडे कोटी जन्म घेती सुमने पडे कोटी जन्म घेती सुमने पडे आदि बीज एकले व्यापुनी जगता तुझी अनंता व्यापुनी जगता तुझी अनंता व्यापुनी जगता तुझी अनंता बहुविध रूपे घेती घेती परी अंती ब्रह्म एकले परी अंती ब्रह्म एकले परी अंती ब्रह्म एकले आदि बीज 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 एकले बीज अंकुरले रोप वाढले बीज अंकुरले रोप वाढले आदि बीज एकले डोळे उघडून बघ शेताकडे. तुला शेत राखायला ठेवला की याची सुधार करायला. पण इतकं संतापायला काय झालं ज्ञानबा. संतापाला काय झालं म्हणून विचारतोस. बघ बघ जरा निम्मा अधिक शेत खाऊन टाकलंय आणि उलट मलाच विचारतोय संतापाला काय झालं म्हणून. अरे हरे पांडुरंगा 10 वर्षात आले म्हणजे का ज्ञानबा मी म्हटलं नव्हतं तुम्हाला. अहो या मूर्खाच्या नादी लागलात आणि शेताची नासाडी करून घेतली.
मी मात्र माझा खंड तुमच्या बापालाही सोडणार नाही. आणि मी तरी कुठे याच्या बापाला सोडणार आहे? मी काय असा साधा बाबा साधू नाही का बसायला? अहो पण काय घेणार तुम्ही याच्याकडून? सबंध घर जरी धुवून घेतलं तरी 2 शेर दाण्याची सुद्धा किंमत मिळायची नाही. अहो पण घर तरी आहे का नाही? आत्ता आहे. बोलावून आणतो आणि त्यांच्या देखत याचं घर लिहून घेतो. ढगावातून आभाळ, ढगावातून आभाळ, जणू गंगाचा जळ, जणू गंगाचा जळ, तस केलं म्या निर्मळ, तस केलं म्या निर्मळ, घर माझ, घर माझ, घर माझ, घर माझ. तुकोबा, आता घर तुम्हाकडे राहायचं का दुसऱ्याकडे जायचं हे आता तुमच्या नशिबावरच आहे. या शेतामध्ये सालाला 2 खंडी धानं पिकत्यात. पिकतं झालं तर घर तुमचं आहे, नाहीतर घर इकून शान 2 खंडी धान्याची भरपाई करायला हवी असं लिहिलंय यामध्ये. होय ना हो? असंच लिहिलंय ना याच्यात? मग हाय कबूल? चूक झाली माझ्या हातून. मग करा तसंही. या हो, या या, चालो वालो, या या. अगदी वक्तावर आलात. साक्ष घालायची आहे. सही घ्यायचे. ठीक आहे. तुकोबा, उद्योग केला, घरापरी घर घालवून बसला. आता थाटा आपला संसार एखाद्या झाडाखाली. माझ्या अगं काशे, तुम्ही अजून काय बी बोलू नका. त्यासनी बघू द्या. ते घर बघून छान म्हणते. आवडी तर किती किती छान आहेत ग. घर कसं सहज सहज केले. मला काय गप्पा गप्पा बोलू नका. माझ्या दाणे बिना आणलेलं दिसते ती काय? अरे महादेवा, गेनबानी दाणे बिना दिलं नाही ती जण एकदम देणार आहे वय. दिल दिल दिल. तर बघितला सा काय हात कसं लक करून टाकलं आपलं घर. घर आपलं म्हणजे आपलं नाही तर तुला दुसरंच आहे वय. होय. ते आता पांडुरंगाचं आहे. ते पांडुरंगानं आपल्याला दिलं आणि तोच ते काढून घेतो आहे. म्हणजे अगं, मी शेत राखीत असताना गुराने शेताची नासाडी केली. त्याच्या नुकसान भरपाईसाठी मी हे घर लिहून दिलं. आपल्या हातून झालेलं नुकसान आपल्याला नको का भरून द्यायला? पोरासने हक्काची साऊट होती ती बी गमावून बसला सा. आता तुमच्या मुलगी कसं सोडून घ्यायचं? पांडुरंगाची इच्छा, तोच त्यांची काळजी घ्यायला समर्थ आहे. सगळं काही त्याच्याच इच्छेनं चाललं आहे.